श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। मैत्रिणींनो, आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे। सोन्यापेक्षाही मौल्यवान फक्त घरी आणा ही 7 रुपयाची वस्तू। हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही, म्हणजे आजचा दिवस। या दिवशी आपल्याला अशी एक मौल्यवान वस्तू आणायची आहे की जिची किंमत 5 ते 7 रुपयांपेक्षाही जास्त नाही, पण ही वस्तू घरामध्ये आणल्याने तुमच्या आर्थिक समस्या खूप लवकर सुटतील आणि माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल। बघा, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गुरुपुष्यामृत म्हणजे अतिशय सुवर्ण योग असतो। पुष्य नक्षत्र जे असतं ते नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं। हे नक्षत्र अत्यंत शुभ असतं आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्या दिवसाला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं आणि तो एक सुवर्ण योग समजला जातो। आणि या गुरुपुष्यामृत अमृत योगावर सोने चांदी मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यालाही तितकंच महत्त्व आहे। कारण असं म्हटलं जातं, आपण जेव्हा गुरुपुष्यामृत दिवशी अशा प्रकारे मौल्यवान वस्तूंची खरेदी करतो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि ती आपली जी संपत्ती आहे ती दिवसेंदिवस वाढत जाते, ती कधीच कमी होत नाही। त्यामुळे बघा, ज्यांना कुणालाही शक्य असेल त्यांनी या दिवशी येणाऱ्या गुरुवारी नक्कीच थोडं तरी सोनं किंवा एखादी चांदीची वस्तू अवश्य खरेदी करा। पण बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला चांदी किंवा सोनं हे खरेदी करणं जमत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे की जी मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे ती अवश्य तुम्ही आत्ताच्या या गुरुपुष्यामृत गुरुवारी खरेदी करू शकता आणि आपल्याला त्याचा उपाय करायचा आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या केलेल्या कष्टाला, मेहनतीला आणि नशिबाला साथ मिळावी आणि दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी येऊ नयेत, धनलाभ व्हावा, त्याचबरोबर अनेक क्षेत्रांमध्ये आपली प्रगती व्हावी असं सगळ्यांना वाटत असतं। पण खूप वेळा मेहनत करून देखील, कष्ट करून देखील आपल्याला त्या कष्टांचं फळ मिळत नाही, म्हणजेच नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही। पण अशा वेळी खचून जायचं नाही। बघा, काही मौल्यवान वस्तू किंवा शुभ वस्तू जेव्हा आपण या शुभ योगावर घरी आणतो तेव्हा त्याचा प्रभाव एवढा जास्त असतो की आपल्याला आयुष्यात अनेक संकट, अनेक अडचणी या अगदी छोट्याशा उपायामुळे संपून जातात। त्यामुळे शुभ तिथींना असे हे उपाय आपण आवर्जून करायचे, जेणेकरून आपल्या मागचे जे काही प्रश्न आहेत, जी काही पीडा अडचणी आहेत, त्या पैशासंबंधी अडचणी आहेत, त्या सगळ्या दूर होतील। आणि ही जी वस्तू आहे ती सांगणार आहे ती घरामध्ये पूजली जाते। ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करत असते। तर ती कुठली वस्तू आहे असा तुम्ही विचार करत असाल, मी तुम्हाला सांगते। त्यापूर्वी गुरुपुष्यामृत दिवशी आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही जे अंगण आहे किंवा मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करा। उंबरठ्याला हळदीचे लेपन अवश्य लावा। त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा लावायचा आहे। या दिवशी कितीही आपल्याला बिझी असू द्या तरी पण आपल्याला न चुकता देवपूजा करायची आहे आणि मंत्रस्त्रोत म्हणायचे आहेत। जमतील तेवढे म्हणा किंवा ऐका, पण आवर्जून तुम्ही या गोष्टी करा। गुरुपुष्यामृत दिवशी या गोष्टी करायच्या आहेत। गाय वासराची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर गाय वासराची मूर्तीचे पूजन देखील तुम्ही करा। गाय वासराची मूर्ती जरी तुमच्याकडे नसेल तरी बघा, गुरुपुष्यामृत दिवशी गुरुवारी हा शुभ योग आलेला आहे। तुम्ही गाय वासराची एखादी पितळेची मूर्ती किंवा मातीची मूर्ती आणून तुमच्या देवघरामध्ये ती पूजा, किंवा छोटी मूर्ती असेल तर ती पूजा, ती तुम्ही तुळशीमध्ये ठेवा आणि न विसरता गाई वासराच्या मूर्तीचे पूजन करा। गाईला या दिवशी तुम्ही हरभऱ्याची डाळ, चपाती, गूळ खाऊ घाला। हे बघा, हा उपाय केल्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये पैशांसंबंधी समस्या नावालाही उरत नाहीत। त्याचबरोबर तुमचे नोकरीचे काम अडलेले असेल, नोकरी लागत नसेल किंवा इतर काही कामे अडलेली असतील ती देखील मार्गी लागतात। त्यामुळे हा उपाय तुम्ही अवश्य गुरुपुष्यामृत दिवशी करायचा आहे। देवघरासमोर छोटीशी का होईना शुभचिन्ह काढा, रांगोळी काढा, हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता बघूयात गुरुपुष्यामृत दिवशी आपल्याला कुठली वस्तू आणायची आहेत। तर मैत्रिणींनो, या दिवशी तुम्हाला एक कवडी विकत आणायची आहे। ही कवडी तुम्ही पिवळ्या कलरची आणा। पिवळी कवडी घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं। या एका पिवळ्या कवडीची किंमत 7 रुपये किंवा जर तुम्ही छोट्या साईजमध्ये घेतली तर ती 5 रुपयाला देखील येते। तर आपल्याला गुरुपुष्यामृत दिवशी 2 अशा कवड्या आणायच्या आहेत। पिवळ्या मिळाल्या तर पिवळ्या आणा, पिवळ्या नसतील समजा तर पांढऱ्या आणल्या तरी चालतील, पण त्या पांढऱ्या आणून हळदीमध्ये तुम्ही काही वेळ ठेवा, त्याने या पिवळ्या कवड्या होतील, ती पिवळी होईल। तर आपल्याला ही कवडी जी आहे ती आवर्जून आणायची आहे। लक्षात घ्या, माता लक्ष्मीला कवड्या या अत्यंत प्रिय आहेत। ज्या घरामध्ये कवड्यांचे पूजन केले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते।
त्यामुळे बघा या कवड्या आपल्याला आणायच्या आहेत. तर बघा देवघरामध्ये तुमच्या कवड्या नसतील तर तुम्ही 5-7 अशा कवड्या आणा आणि या गुरुपुष्यामृत दिवशी आपल्याला त्याचा एक उपाय करायचा आहे. तुमच्याकडे जास्तीच्या कवड्या असतील आधीच्या तर त्यातील तुम्ही फक्त 2 कवड्या घ्या आणि त्याचा उपाय आपल्याला गुरुपुष्यामृत दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. बघा यासाठी आपल्याला काय करायचे आहे. पहिल्यांदा देवघरासमोर बसायचे आहे. एक मातीची पंती घ्या किंवा धातूचा दिवा जरी घेतला तरी चालेल. त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे आहे. शक्यतो तूपच आपल्याकडे घ्यायचे आहे. लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांसाठी आपण तूप वापरणं गरजेचं असतं. गाईचं तूप असेल तर खूपच उत्तम. गाईचं तूप नाही मिळालं तर घरातील तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता. तर असा दिवा जो आहे तो देवघरासमोर आधी प्रज्वलित करायचा आहे. मुख्य दिवा जो आहे तो देवघरात आधी प्रज्वलित करून घ्या. त्यानंतर देवघरासमोर बसून एक अजून दिवा घ्या. मातीची पंती किंवा धातूचा दिवा घ्या. त्यात एक डिश घ्या आणि त्यावर तांदूळ ठेवा. तांदळावर हळद कुंकू वाहून तो दिवा त्यावरती ठेवा. आता तो दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये जोडवात टाकायची आहे. 2 वातींची मिळून एक वात तयार करायची आहे आणि तो जो दिवा आहे तो प्रज्वलित करा. दिव्याला हळदी कुंकू वाहा. आता ही जी कवडी आपण आणलेली आहे ती स्वच्छ धुवून ती कवडी उजव्या हातात घ्या. त्याचबरोबर एक चांगली लवंग घ्या. लवंग तुटलेली नसावी, अखंड लवंग असावी आणि या 2 वस्तू हातात धरा. तुमची जी काही अडचण आहे ती माता लक्ष्मीला सांगा आणि लवकरात लवकर माझी ही पैशाची अडचण दूर होऊ देत आणि मला धनलाभ होऊ देत, धनप्राप्ती होऊ देत अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे. व्यवसाय चालत नसेल तर व्यवसाय नीट चालू द्या. त्याचबरोबर कर्ज असेल तर ते दूर होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना मनोभावे करायची आहे. आणि ते हातातील कवडी आणि लवंग जे आहे ते आपल्याला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हात जोडायचे आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम श्रीये नमः आणि आपल्याला तिथे बसून श्री सूक्तमचं पठण करायचं आहे किंवा ते ऐकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ती कवडी दिव्यामध्येच ठेवायची आहे. सूक्तपठण करायचं आहे. तो दिवा आपल्याला गुरुवारचा संपूर्ण दिवसभर आणि संध्याकाळी पण प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी यातील जी कवडी आहे म्हणजे शुक्रवारी ती आपल्याला काढायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ती आपल्याला ठेवून द्यायची आहे. पुन्हा तुम्ही पुढच्या गुरुपुष्यामृतला ही सेम कवडी वापरून हा उपाय करू शकता. अत्यंत प्रभावी आणि खूप चांगला असा उपाय आहे. आता बघा दुसऱ्या कवडीचे काय करायचे आहे. तर आपल्याला तुळशीसमोर आपल्याला बसायचं आहे. हा उपाय झाल्यानंतर तिथे पण आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जो तुळशीचा दिवा आहे त्यामध्ये तुम्ही उपाय केला तरी चालेल किंवा दिवा छोटा असेल तर तुम्ही मातीची पंती घ्या आणि असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. पण तिथे पण आपल्याला जोडवातच टाकायची आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पुन्हा एक कवडी घ्यायची आहे आणि एक चांगली लवंग घ्यायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. तिथे पण तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे. पैशासंबंधी, व्यवसायासंबंधीची किंवा अजून काही इच्छा असेल तर ती मागायची आहे. आणि हे सगळं आपल्याकडं जी लवंग आणि कवडी आहे ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. पुन्हा आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो जो दिवा आहे प्रज्वलित केलेला आहे तो जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत ती कवडी लवंग आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि त्या दिव्यामध्येच राहू द्यायची आहे. दिवा मावळल्यानंतर त्यातील जी कवडी आहे ती घ्यायची आहे आणि ती आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे. थोडासा तुम्ही तिथे जी तुळशीची माती आहे तिथे थोडी मोकळी करा आणि तिथे ती कवडी जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. त्यावरती थोडीशी माती तुम्ही टाकू शकता आणि ही कवडी तिथे ठेवत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा अतिशय छान उपाय आहे आणि सोपा उपाय आहे आणि ज्या लवंगा आहेत त्या 2 दिव्यामधील देवघरामधील दिवा आणि तुळशीसमोरचा दिवा त्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि आपल्या उंबरट्याजवळ त्या जळत्या कापरामध्ये त्या दोन्ही लवंगा टाकायच्या आहेत आणि कापूरसोबत या लवंगा जाळायच्या आहेत. त्या आपल्याला अशा प्रकारे जाळायच्या आहेत की 9-10 वाजेपर्यंत कधीही कापूरमध्ये तुम्ही त्या टाकून आपल्या उंबरट्याजवळ ज्वलित करायच्या आहेत किंवा जाळायच्या आहेत. तर दोन्हीही उपाय तुम्ही करून बघा. तुम्ही हे उपाय सकाळी
किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता, पण दिवसभरात आज कधीही करा. फक्त देवासमोरचा देवघरासमोरचा जो दिवा आहे त्यातली कवडी आपल्याला तिजोरीमध्ये म्हणजे आपल्याजवळ ठेवायची आहे. आणि पुढच्या गुरुपुष्यामृत दिवशी तुम्हाला याच कवडीचा उपाय केला तरीही चालेल. आणि ती जी दुसरी कवडी आहे ती तुळशीच्या दिवामध्ये टाकलेली, ती मात्र तुळशीच्या मातीमध्ये दाबून ठेवायची आहे. बघा, यामुळे आपल्या घरामध्ये एवढ्या सकारात्मक ऊर्जा येतील आणि ज्या नकारात्मक लहरी आहेत त्या आपल्या घरामध्ये तग धरू शकणार नाहीत. आपल्या घरामधले जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या मुळासकट निघून जातील. बघा, ती जी कवडी आहे ती तुम्ही तुमच्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये देखील ठेवू शकता. अडचणी आलेल्या त्या सगळ्या नष्ट होणार आहेत आणि ज्या काही धनप्राप्तीचे मार्ग तुमचे बंद झाले होते ते खुले होणार आहेत. कारण कवडी जी आहे ती कवडी माता लक्ष्मीकडे आकर्षित करते. त्याचा इतका छान प्रभाव होतो कारण कवडी जी आहे ती सकारात्मक ऊर्जा खेचून घेते. अशा प्रकारे चुंबकासारखे ती काम करते, म्हणजे मॅग्नेटसारखे. त्यामुळे अवश्य तुम्ही अशा प्रकारे 2 कवड्या गुरुपुष्यामृत दिवशी विकत आणा आणि आधी आणल्या असत्या तरी चालेल. उपाय मात्र आपल्याला गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्याच